सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. ओशनोग्राफी मधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक छोटासा आहे, टेक्निकल आहे, पण समजून घेतला तर मग काम जमते भाऊ. तर आजचा टॉपिक काय? सागरी लाट संरचना, स्ट्रक्चर ऑफ सी व्हेव. एकदम थोडक्यात समजून घेऊया. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की सी व्हेव म्हणजे समुद्राची लाट किंवा पाण्यावरची लाट किंवा पाण्यावरचा तरंग म्हणजे काय. ठीक आहे, एकदम सोप्या सोप्या भाषेत आपण आधी समजून घेऊया. काय म्हणते? an oscillatory moment in a body of water manifested by an alternate rise and fall of surface. है ना, ऑसिलेटरी मोमेंट म्हणजे दोलन, हलत आहे ना. काय म्हणते? पाण्याच्या साठ्यातील दोलन, ऑसिलेशन, हलणे. जे पृष्ठभागाच्या म्हणजे पृष्ठभाग जर असा पाण्याचा पकडला तर असा, जे पृष्ठभागाच्या आलटून पालटून होणाऱ्या चढ उताराच्या स्वरूपात, है ना, चढ उताराच्या स्वरूपात, चढणे आणि उतरणे, चढ उताराच्या स्वरूपात दिसून येते, त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण पाण्यावरील तरंग किंवा पाण्याची लाट किंवा सागरी लाट. क्लिअर? मग आता ही जी अशी लाट दिसते, तर ती लाट जी आहे ती अशा प्रकारची दिसताना त्याच्या वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, आयाम आहेत. ते डायमेन्शन्स संरचनात्मक दृष्टिकोनातून समजून घेऊया. ठीक आहे, चलायचं. बघा, पहिल्यांदा आपल्याला दिसतंय सी फर्स्ट, पहिल्यांदा हा अप्पर पार्ट लोअर पार्ट, बरोबर आहे. तर अप्पर पार्ट जो आहे हा बघा, असा अप्पर पार्ट कॉन्व्हेक्स है ना, बहिर्वक्र सारखा दिसतो. अप्पर पार्टचा सर्वात वरचा पॉइंट हायएस्ट एलिव्हेशन, उच्चतम बिंदू जो आहे, जो पृष्ठभागापेक्षा वर गेलेला आहे, त्याला आपण म्हणतो व्हेव क्रेस्ट किंवा तरंग किंवा लाट शिखर, शीर्ष किंवा शिखा. मराठीमध्ये असे 3 नावं तुम्हाला दिसतील. त्याच्या विरुद्ध आपण असं खाली आलो, पृष्ठभागाच्या खाली लाट अशी खाली गेली. लाट जी अशी खाली जाते पृष्ठभागाच्या खाली, त्याचा न्यूनतम बिंदू म्हणजे लोएस्ट एलिव्हेशन जो आहे, त्याला आपण व्हेव थ्रो किंवा तरंगपाद, द्रोण किंवा खोलगट भाग म्हणतो. म्हणजे लाटेचा उच्चतम पॉइंट आहे आणि न्यूनतम पॉइंट आहे, असे 2 पॉइंट्स आपल्याला दिसतात, एक क्रेस्ट आणि दुसरा थ्रो. क्लिअर? ओके. आता आपण बघूया लाटा ज्या आहेत अशा दिसतात, त्या 2 लाटा आहेत. 2 लाटा दिसतात, एक लाट आहे आणि दुसरी लाट आहे. आता आपल्याला बघायचा आहे दुसरा जो संकल्पना आहे किंवा कॉन्सेप्ट तो आहे तरंग लांबी, व्हेव लेंथ. त्याचा सिम्बॉल काय आहे? लॅम्बडा. ठीक आहे. आता बघा, हा असा क्रेस्ट आहे. तर बघा, एक क्रेस्ट पहिल्या लाटेचा आणि दुसरा क्रेस्ट दुसऱ्या लाटेचा. आता या 2 कशा लाटा आहेत? लगतच्या. कशा आहेत? लगतच्या, सलग आहेत, आहे ना, सलग. तर 2 सलग लाटा, त्याचा क्रेस्ट घ्या म्हणजे उच्चतम बिंदू घ्या, शीर्ष घ्या, किंवा त्याच्या विरुद्ध जर 2 सलगच्या ज्या आहेत तरंगपाद किंवा तरंग द्रोणी, 2 सलगच्या, सलग हा महत्वाचा आहे, 2 सलगचे शीर्ष, तरंग शीर्ष, किंवा 2 सलगच्या तरंग द्रोणी, वेव क्रेस्ट घ्या, कॉन्सिक्वेंट कंटिन्युअस, किंवा वेव थ्रो घ्या, है ना. म्हणजे हॉरिझॉन्टल हे जे बघा, है ना, सक्सेसिव्ह. ठीक आहे, तरंग शीर्ष किंवा द्रोण. तिसरा आहे हा बघा, इथे दिसतोय असा बहिर्वक्र आणि असा आंतरवक्र.
तर बहिर्वक्राची सुरुवात आणि अंतर्वक्राचा शेवट हे काय आहे? इन्फ्लेक्शन पॉइंट्स. काय आहे? इन्फ्लेक्शन, नती परिवर्तन. परिवर्तन होतं ना, त्यामध्ये कर्व्हेचर मध्ये बदल होतो, नती परिवर्तन बिंदू. तर दोन सलग है ना, क्रेस्ट किंवा थरो किंवा नती परिवर्तन बिंदू म्हणजे इन्फ्लेक्शन पॉइंट्स, यामधील जे हॉरिझॉन्टल, कुठलं? हॉरिझॉन्टल, असं हॉरिझॉन्टल है ना, समांतर अंतर जे असेल त्याला आपण काय म्हणतो? तरंग लांबी. त्याला काय म्हणतो आपण? तरंग लांबी. क्लिअर? वेव्ह लेंथ. आता आपण इकडे बघूया. इकडे आपल्याला काय दिसतंय की जे तरंग आहे त्यातला हा क्रेस्ट आहे आणि हा थरो आहे. आता क्रेस्ट आणि थरो याचं लंबरूप अंतर, क्रेस्ट आणि थरो याचं लंबरूप अंतर, वर्टिकल डिस्टन्स, असं नाही, असं तिरसं मोजायचं नाही. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे इथून हे दोन बिंदू जोडले आणि याला असं धरून जर आपण इथे काटकोन तयार करतो म्हणजे वर्टिकल डिस्टन्स ते जर घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो? तरंग उंची, व्हेव हाईट. याचं डिनॉमिनेशन आहे कॅपिटल एच. बघा, तरंग शिखा, द्रोण यामधील लंबरूप अंतर हे लक्षात ठेवायचं. एकूण अंतर नाही, असं नाही, आलं लक्षात? किंवा असं नाही, काय? लंबरूप अंतर, वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द वेव्ह क्रेस्ट अँड वेव्ह थरो इज कॉल्ड ॲज अ वेव्ह हाईट. क्लिअर? आता जी हे वेव्ह हाईट आहे आपल्याला काय दिसते? काय दिसते बघा, हा जो पृष्ठभाग आहे इक्विलिब्रियम स्टेट त्याच्या एकचा खालचा भाग आहे, बरोबर आहे, आणि इक्विलिब्रियम स्टेटच्या हा वरचा भाग आहे. हा दोन्ही मिळून आहे म्हणजे पृष्ठभागापासून क्रेस्ट पर्यंतचा आणि पृष्ठभागापासून काय थरो पर्यंतचा एकूण जो आहे, एकूण है ना, जे अंतर असेल वर्टिकल डिस्टन्स त्याला आपण म्हणतो तरंग उंची. आता याला जर सपोज टू बी आपण अर्ध केलं म्हणजे एक तर केवळ वेव्ह थरोचं अंतर पृष्ठभागापासून किंवा वेव्ह क्रेस्टचं पृष्ठभागापासूनचं अंतर, यापैकी कोणतेही एक पकडलं तर त्याला आपण काय म्हणतो? तरंग आयाम, वेव्ह अँप्लिट्यूड. स्मॉल ए त्याला डिनोट करतो, वेव्ह अँप्लिट्यूड, तरंग आयाम. पण याचं डेफिनेशन समजून घेऊया. डेफिनेशन महत्वाची आहे. काय म्हणते? तरंगाचे त्याच्या समतोल स्थितीपासून, ही समतोल स्थिती, ही काय? समतोल स्थिती, ही इक्विलिब्रियम स्टेट आहे, समतोल स्थिती आहे, होणारे कमाल विस्थापन है ना, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह फ्रॉम इट्स रेस्टिंग इक्विलिब्रियम. हा रेस्टिंग इक्विलिब्रियम आहे, बरोबर आहे, समतोल आहे. आणि याच्या मॅक्झिमम विस्थापन म्हणजे एक तर वरचं विस्थापन हे मॅक्झिमम आणि किंवा खालचं विस्थापन हे है ना मॅक्झिमम झालं. जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल, अधिकतम विस्थापन असेल, त्या एकूण अंतराला आयदर म्हणजे एक तर हे किंवा हे, त्या एकूण अंतराला आपण काय म्हणतो? तरंग आयाम, वेव्ह अँप्लिट्यूड. क्लिअर? आता बघा, तुम्ही लक्षात घ्या, वेव्ह हाईट आणि वेव्ह अँप्लिट्यूड अनालाइज करा. काय दिसते? काय दिसते तुम्हाला? तर तुम्हाला बरोबर आहे, यस, वेव्ह हाईट इज इक्वल टू ए प्लस ए है ना, एक तर क्रेस्टच्या पर्यंतचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किंवा थरो पर्यंतचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, हे दोन्ही मिळून आपल्याला काय दिसते? हाईट. म्हणजे हाईट इज इक्वल टू म्हणजे तरंग उंची इज इक्वल टू 2 इंटू है ना वेव्ह अँप्लिट्यूड 2a, बरोबर आहे, किंवा a इज इक्वल टू है ना h/2. क्लिअर? ओके, राईट. आता आपण शेवटचं बघून घेऊया. शेवटचं एक आहे ते आहे तरंग प्रावणता. काय दिलेलं आहे? तरंग प्रावणता. तुमच्या बऱ्याचशा पुस्तकात हे दिलेलं आहे पण तरंग प्रावणता दिलेलं नाही, ते समजून घेऊया. तरंग प्रावणता काय आहे? एस ने डिनोट करतात. वेव्ह स्टिफनेस काय आहे? वेव्ह स्टिफनेस
म्हणजे जी लहर आहे, लाट आहे, त्या लाट कशा उतार आहे, कसा उतार आहे, ती उतार काढायचा. आता उतार म्हटला तर आपल्याला वाटते हे असं असं उतार, तसं काढायचं, तसं नाही. तर इथे वेव्ह स्टिफनेस कसं काढलं जाते आपण पाहूया. बघा, हा क्रेस्ट आहे, बरोबर आहे, एका लाटेचा क्रेस्ट आहे आणि त्याच्यानंतरची लाट सोडून ही लाट आहे, बरोबर आहे, हे थरो आहे. तर आपल्याला काय दिसतं, या क्रेस्ट पासून या थरो पर्यंतच असं जे तिरसं अंतर आहे, ते तिरसं अंतर म्हणजे तरंग प्रावणता. क्लिअर. आता तरंग प्रावणता ही कशी काढली जाते, तर तरंग प्रावणताला आपल्याला दिसते, पहिल्यांदा आपण पाहिलं वेव्ह लेंथ, इथे पाहिलं आपण वेव्ह लेंथ तरंग लांबी, आणि इथे आपण पाहिलं वेव्ह हाईट तरंग उंची. पाहिलं तर बघा, ही तरंग लांबी लांबडा दिसते, एल कॅपिटल एल डिनोट करतो आपण, आणि हा एच आहे तरंग उंची म्हणजे वेव्ह हाईट. आता तरंग जे उंची आहे किंवा लाटेची उंची आहे आणि लांबीचे गुणोत्तर म्हणजे लाटेचे लांबी किंवा वेव्ह लेंथ याची लांबी, याचं जर गुणोत्तर आपण बघितलं तर त्याला आपण काय म्हणतो, तरंग प्रावणता. म्हणजेच काय आहे, इट इज नथिंग बट द एच अपॉन लॅम्बडा, एच अपॉन लॅम्बडा, एच अपॉन लॅम्बडा किंवा एच अपॉन एल इज इक्वल टू दी तरंग प्रावणता म्हणजे वेव्ह स्टिफनेस. क्लिअर. आता हे वेव्ह स्टिफनेसचं महत्व काय आहे, तर लक्षात घ्या, याचं स्टिफनेस जसं जसं वाढत जाईल, जशी जशी प्रावणता वाढत जाईल, तशी तशी लाट जी आहे ती वेगळ्या वेगळ्या स्तरावर जाईल, आणि एक टप्पा आला सतत हे वाढत गेली, म्हणजे वेव्ह हाईट वाढत 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 गेली, आणि त्याच्यामुळे तरंग प्रावणता जे आहे त्याचा स्टिफनेस वाढत गेला, म्हणजे हे तीव्रता वाढत गेली, ती अशी येऊन मग भडकन काय होते, क्रॅश होते. त्याला आपण म्हणतो वेव्ह ब्रेक. त्याला काय म्हणतो आपण, वेव्ह ब्रेक. वेव्ह ब्रेक 1/7 याच्यापेक्षा जास्त जेव्हा राहील तेव्हा वेव्ह काय होईल, ब्रेक होईल, आणि त्याला आपण म्हणतो वेव्ह ब्रेकर्स. त्याला काय म्हणतो आपण, वेव्ह ब्रेकर्स. आपण पाहतो किनाऱ्यावर लाट फेसाड किंवा भाडकन आदळतात, त्या वेव्ह ब्रेकर आहेत. वेव्ह ब्रेकर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूनच घेऊ. वेव्ह ब्रेक काय, वेव्ह ब्रेकर आणि कसे टाईप असतात ते. ओके, राईट. समजलं असेल. थोडं ब्रीफली समजून घ्यायचं. बरेच नंतर टेक्निकल आहे, पण आपल्याला तेवढं पाहायचं नाही, कारण आपल्याला जीएसचा अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. ठीक है. सो फिर बने रहो, टिके रहो, लाइक करो, शेयर करो और पढ़ाई के लिए भाई ऑल द बेस्ट.